नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. थेट आपण जातोय सौरभ कुलश्रेष्ठ यांच्याकडे. सौरभ कुलश्रेष्ठ, मुंबईच्या वीज खंडित होण्याचा परिणाम या शहराच्या सुरक्षिततेशी किती आहे आणि हा विषय त्या पातळीवर सुद्धा तात्काळ गांभीर्याने घेणं किती गरजेचं आहे? नाही, फक्त सुरक्षितता म्हणजे ज्याला आपण कायदा आणि सुव्यवस्था म्हणतो त्याचीच नाही, तर मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळं वित्तीय केंद्र आहे आणि त्याचीही सुरक्षितता महत्वाची आहे. त्यामुळे केवळ रस्त्यावर लाईट नाहीत हा विषय एवढा पुरता मर्यादित नाहीये. तर मुंबईच्या ज्याला म्हणू आपण व्यवस्थित वीज पुरवठा अखंड होत राहावा याच्यासाठी जशी पूर्वी व्यवस्था होती तशी व्यवस्था आता महापारेषण म्हणण्यापेक्षा महापारेषण कंपनी झाली. पारेषण व्यवस्था ही प्रत्येकाची कंपनीच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाची असते. ती विद्युत यंत्रणेचा भाग आहे. अगदी. मुंबईला बाहेरून वीज आणण्यासाठी लागणारी जी व्यवस्था आहे पारेषण यंत्रणेची, ती जोपर्यंत आपण मोठी करत नाही, 2011 मध्ये आपल्याकडे काय करायला हवं हे सगळं कागदावर तयार आहे, सगळं हातात रेडीमेड. प्रश्न आहे पण फक्त सौरभ ते सगळी कुलश्रेष्ठ, कामं मगाशी शेवटी विश्वास लावणं. पाठक यांनी दोनदा या गोष्टीचा उल्लेख केला की त्यांच्या काळामध्ये भूमी अधिग्रहण आणि तत्संबंधी काही अजून अडचणी निर्माण झाल्या म्हणून तो विषय मार्गी लागला नाही. आता प्रश्न तोच आहे ना. आता हे असे म्हणलं तर आपण 10 वर्षांनी पण ही चर्चा करत राहू ना, तोपर्यंत पण भूसंपादन नाही झालं तर. प्रश्न असा आहे, इथं सरकार काँग्रेसचं का भाजपचा हा विषय नाहीये. आपण सरकार म्हणून बघतो. सत्ताधारी पक्ष हा नंतरचा आणि तो राजकीय विषय आहे. सरकार मग ते आधी 3 वर्ष 2011 पासून सुरुवात करूयात. 2011 ते 14 साधारणपणे 2.5 ते 3 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीला मिळाली होती आणि त्यानंतरची 5 वर्ष भाजप सरकारला मिळाली होती. म्हणजे गेली 9 वर्ष दोन्ही मिळून सरकार हे जे काम आहे ते पूर्णपणे मार्गी लावू शकलेली नाहीत. पण ते मग आता वास्तव आहे. करता काय येईल हा मुद्दा आहे. जर भूमी अधिग्रहणाचे मुद्दे असतील तर काही थेट कारवाई करावीच लागेल. जर विषय इतका गंभीर आणि संवेदनशील असेल तर. इतका गंभीर विषय आहे, हे आधीच व्हायला पाहिजे होतं. मुंबईच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन आधीच्या सरकारने जरी कोणताही असो त्यांनी जर ते केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. विश्वास आणि पाठकांना आता- प्रश्न विचारूयात त्या निमित्तानं की विश्वास पाठक, एकच मिनिट. अनेकदा आता- धडाकेबाज कारवाई करण्याच्यासाठी तुमचं गेलं सरकार लोकप्रिय होतं किंवा चर्चेत होतं. त्या सरकारला हा विषय धडाकेबाज पद्धतीनं का नाही सोडवता आला? बघा प्रसादजी, आपल्याला जसं IITच्या टेक्निकल ग्रुपने सांगितलं की तुम्हाला अमुक बाब करायची आहे, ती बाब करण्यामध्ये आम्हाला काही अडचणी आल्या म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही बाकी कॉरिडॉर स्ट्रेंथन केले ना. बघा, दररोज मुंबईला वर्षानुवर्षे आणि गेल्या 5 वर्षामध्ये अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय झालंच की नाही. आम्हाला आमच्या मर्यादा माहीत होत्या. त्या मर्यादांमध्ये त्याचं मेंटेनन्स कसं करावं, केव्हा करावं आणि मुंबईला त्याचा धक्का लागणार नाही याची आम्ही काळजी घेतली. आता परवाच्या केसमध्ये हे जेव्हा यांनी मेंटेनन्स काढलं, मी दाव्याने सांगतो की त्यांनी स्टेट लोड डिस्पॅच सेंटर, BEST, अदानी, टाटा पॉवर, महावितरण या सगळ्यांना अधिकाऱ्यांना बोलून जर सांगितलं असतं की तुम्ही डोळ्यात तेल घालून राहा, असं होऊ शकतं. समजा उरलेली एक वाहिनी पण ट्रिप झाली तर तुमचं आयलँडिंग फेल होतं कामा नाही. मग आता टाटाचं आयलँडिंग का फेल झालं, म्हणजे मला जे लक्षात येतं की त्यांनी ते मॅन्युअली ऑपरेट करण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यांचं सगळं स्काडा बेस्ड होतं. त्यामुळे स्काडा बेस्ड का नव्हतं, त्यांनी का नाही ऑपरेट केलं, तर हे त्यांनी आधीच काळजी घेतली असती असं तर झालं असतं. मात्र यांनी काही कम्युनिकेशनच केलं असं नसेल की आम्ही आउटेज काढलेलं आहे, मेंटेनन्स आपण विचारूयात अरुण सावंत यांना विचारूयात की अरुणजी, सरकारनं विश्वासात घेतलं होतं का वीज कंपन्यांना, खासगी वीज कंपन्यांना आणि स्वतःच्या यंत्रणेला पण? तुमच्याकडे तशी काही माहिती आहे की होय सोमवारी हे काम होणार आहे, सगळ्यांनी सतर्क राहावं? नाही, असं काही सरकारकडे दिलं नव्हतं कंपन्यांनी. नाही, कंपन्यांनी नव्हतं द्यायचं, कंपन्यांनी द्यायचं होतं. म्हणजे सरकारने कंपन्यांना, माफ करा, सरकारने कंपन्यांना द्यायचं. सरकारने किंवा कंपन्यांनी एकमेकाला या अगोदरच्या आठवड्यात काही दिलेलं नव्हतं अशी माझी माहिती आहे. परंतु ही गोष्ट महत्वाची नाही. इथे ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सांगतायत की सर्व कंपन्यांच्या प्रमुखांना बोलवलं पाहिजे होतं, आणखीन ज्या सगळ्या गोष्टींची चर्चा केली नाही तर वीज बंद होऊ शकते, म्हणजे याचा अर्थ असा निघतो की भारतीय जनता पार्टीला पूर्वीपासूनच माहीत होत्या काही गोष्टी की असं घडणार आहे. मग त्यांनी खरं म्हणजे ही गोष्ट सांगितली पाहिजे होती मग सरकारला येऊन की असं घडण्याचे चान्सेस आहेत. अहो, भारतीय जनता पार्टीला कुठे माहिती होतं की तुम्ही म्हणजे सोमवारी माहित नाही काम तर मग करणार असा आहात? प्रश्न कसा केला त्यांनी मग? अहो, त्यांच्याकडच्या कागदपत्रांच्या आधारे ही गोष्ट 10-11 वर्ष सिस्टम मध्ये आहे ना सावंत साहेब. 10-11 वर्ष आहे. 10-11 वर्ष ही गोष्ट आहे पहा. की होय अशा पद्धतीचं काम करणं गरजेचं आहे. हे नाही झालं तर अमुक गोष्टी होऊ शकतात. हे पहा, हा अचानक घडलेला अपघात आहे.
आणि अपघात हा कधी घडू शकतो याच्या अगोदर अशा गोष्टी घडल्या नव्हत्या. 10 वर्षापूर्वी एकदा अशी गोष्ट घडली होती आणि त्याच्या अगोदर सुद्धा 10 वेळा अशा गोष्टी घडल्या होत्या. 10 आणि वर्षापूर्वी पण योगायोगानं तुमचंच सरकार होतं. सरकार नाही, प्रत्येक वेळेस आमचंच अहो, ते होतं सरकार. maintenance हे एकदा advance फक्त मध्ये 3-4-5 मला वाटतं दिवसांनी ठरत शिवसेनेचे असतं. मनोहर जोशी आणखीन शरद पवार मुख्यमंत्री होते ही गोष्ट असेल. परंतु याचा अर्थ असा निघत नाही की काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसच्या सरकारने अशा गोष्टी घडल्या. एवढ्या वर्षांमध्ये एवढी चांगली व्यवस्था दिली काँग्रेसने, ठीक आहे. त्याचा सुद्धा विश्वास विचार पाठक, झाला पाहिजे. ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी सुधारू आपण, त्याच्याबद्दल मी नाकारत नाही. विश्वासराव, सरकार म्हणतंय हा अपघात आहे, अपघातांच्या बाबतीत इतकं गांभीर का होत आहे? अहो, त्या कुलशस्त्रांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपल्याला आपले स्कूटर दुरुस्त करायचे असेल तर आपण ॲडव्हान्समध्ये विचार करून त्याची दुरुस्ती काढतो, मेंटेन करत असतो. हा अपघात कसा आला? तुम्ही आउटेज घेतलं, मेंटेनन्स घेतलं, आणि मेंटेनन्स हे ऑक्टोबर सारख्या पीक डिमांडच्या पिरियडमध्ये अजिबात घेत नसतात. हे खरं पावसातच होऊन जायला पाहिजे होतं. हे रुटीन मेंटेनन्स असतं हे. मग हे मेंटेनन्स तुम्ही 4-5 दिवस आधीच घोषित केलेलं असतं. त्याच्या आधी पण बैठक घ्यायची असते. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे. हे तुम्ही नाही केलं. जर टाटाला, BESTला सगळ्यांना जर सांगितलं असतं तर हे सगळे अलर्ट राहिले असते की आपली एक वाहिनी काही क्षणासाठी एकट्या याच्यावर त्याचं पॅराशूट होणार आहे, आणि त्यामुळे त्यांच्या सर्वांच्या स्काडा सिस्टम बरोबर अलर्ट झाल्या असत्या. तसं तुम्ही नाही केलं. थोडक्यात काय तर समन्वयाचा अभाव आणि निर्णय क्षमतेच्या संदर्भातली दिरंगाई हे दोन प्रमुख मुद्दे मुंबईच्या वीज यंत्रणेच्या नॉन सिरियस मुळावर अप्रोच, उठलेले नॉन आहेत. सिरियस अप्रोच. अगदी अगदी गेली 9 वर्ष ठीक आहे. सौरभ कुलश्रेष्ठ यावर काही बोलतायत, एकदा त्यांचं म्हणणं ऐकूया. सौरभजी, थोडं उंच आवाजात, खड्या आवाजात बोला. हा गेली 8 वर्ष ही जी तुम्ही आता दिरंगाई आणि निर्णय क्षमता म्हणालात, तर ती कशासाठी की 2011 मध्ये शेवटचा ज्याला म्हणतो आपण निर्वाणीचा इशारा, तो 2011चा रिपोर्ट जो आहे, अहवाल आहे, तो निर्वाणीचा इशारा आहे. तो काही छोटा मोठा अहवाल नव्हता. अगदी गंभीर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी दिलेला तो अहवाल होता की हे नाही झालं तर वारंवार असे प्रकार आधीमध्ये घडत राहतील, मुंबई अंधारात जाईल, असं स्पष्ट इशारा त्या अहवालात दिलेला आहे आणि त्याच्यावरचा कृती आराखडाही दिलेला आहे. सौरभ 8 कुलश्रेष्ठ, वर्षात मग ते मुद्दा झालेलं आता नाही. चर्चेला थोडं निर्णय भविष्य क्षमता सूचकही करण्याचा सुकाणू, प्रयत्न युद्ध करूया. पातळीवर घ्यावं लागेल. आता युद्ध पातळीवर 2020 काम हाती मध्ये घ्यावं जी लागेल. घटना घडली ती 2021, 22, 23, 24 किंवा उरलेल्या 2020 मध्ये सुद्धा घडू नये म्हणून काय करायचं? तो जो आराखडा आहे 2011चा, तो युद्ध पातळीवर राबवायला घ्यायला पाहिजे. तुम्ही त्याच्यातले 3-4 महत्वाचे मुद्दे सांगा, एकदा प्रेक्षकांना तेही जाणून घ्यायचा उपकेंद्रे. अधिकार आहे. 2 गोष्टी आहेत याला म्हणतात पारेषण यंत्रणांचं सबलीकरण आणि विस्तार. विस्तार म्हणजे काय तर नव्यानं काही गोष्टींची उभारणी करणं, आणि सबलीकरण म्हणताना नवीन त्या वाहिन्यांची क्षमता वाढवणं, आणखीन काही लाईन्स टाकणं, अशा पद्धतीनं. उपकेंद्र आहे 400 किलोवॅटचं, ते अजूनही प्रलंबित आहे. 7 वर्ष त्याच्यावर काहीही झालेली नाही हालचाल. ते काम आतापर्यंत मार्गी लागायला हवं होतं, ते अजूनही झालेलं नाही. तिथे उभं राहायला सुद्धा सुरुवात झालेली नाही. आता वीज क्षेत्रातले इथे सगळेच माहितगार आहेत. साधा एक वीज प्रकल्प उभारायचा जर पूर्ण तयार असेल, जमीन तयार आहे, मोकळी आहे, सपाट आहे, तरी त्याला 3-4 वर्ष जातात. एवढी ती अजस्त्र यंत्रणा असते. हा उपकेंद्र आहे, एवढी ती जाणार नाहीत, पण ते कामही सुरू झालेलं नाही तिथं यंत्रणा उभी करण्याचं. ठीक आहे. असं नाही की तिथे अशोकराव- उभी आहे आणि अर्धवट आहे. अशोकराव, युद्ध आपल्याला पातळीवर प्रश्न हाती विचारला घेणं. होता की या याच्यातले गोष्टीची सौरभ सांगतायत त्यातले 2 मुद्दे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो. बरं 400 किलो वोल्टचं हे उपकेंद्र जे आहे, ज्याच्यामुळे थेट महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये वीज येईल, याच्यासाठी 7-8 वर्ष झाली आणि अजून त्याच्यात काही काम झालेलं नाहीये. जानेवारी फेब्रुवारीमध्ये अदानीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे, कारण पहिल्या टप्प्यात टाटाला सांगून ते झालं नाही, म्हणून आता अदानीला कॉन्ट्रॅक्ट दिले. आता अदानीला ती 2 वर्ष मिळालेत, त्याच्यातले 5-6 महिने तर या कोविडमुळे गेलेले आहेत. आता 1.5 वर्ष उरलेले आहेत. मग अदानीच्या मागे लागून हे 1.5 वर्षात आपण आपलं सरकार, आपली यंत्रणा त्यांच्याकडनं पुरं करून घेणार का? हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जसजशी मुंबईची विजेची मागणी वाढत चाललेली आहे, तसतसे 60-70% वीज मुंबईच्या बाहेरून येणार आहे. म्हणजे जी आपली ट्रान्समिशनची व्यवस्था आहे, पारेषणची व्यवस्था आहे, ती तसेच मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी ती ट्रान्सफर होते, वीज कशी एकाच भागातून येत नाही, 5 टप्प्यातनं 6 टप्प्यातनं ती मुंबईकडे ट्रान्सफर होते. तर आता ती जी ट्रान्सफर जिथून होते त्या ठिकाणची ती व्यवस्था व्यवस्थित केली गेलेली आहे का? ट्रान्समिशन व्यवस्थित झालेलं आहे का? तात्पर्य म्हणजे ट्रान्समिशन व्यवस्थित होणं. दुसरा भाग म्हणजे ट्रान्सफर व्यवस्था होणं. 400 किलो वोल्टचं येणं,
हे कुठच्याही परिस्थितीत युद्ध पातळीवर झालं नाही तर मुंबईत 60% जर का वीज बाहेरून येणार असेल तर फक्त ह्याला जबाबदार दर, त्याला जबाबदार दर, ह्याला सुळावर दे, त्याला हत्तीच्या पायदळी दे, ही ही कार्यशैली कार्यपद्धती. असूच शकणार नाही. आमच्याकडे निश्चित आम्हाला काय ध्येय आहे ठरलेलं आहे त्यावेळेला नाही पण सगळ्यांनी मग एक दिलाने काम पेंडसेजी करून मग सगळ्यांनी पेंडसेजी हे जर achieve मुंबईला केलंच स्वतःची पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात विजेची गरज आहे आणि 60-70% वीज ही मुंबईच्या बाहेरून येणार असेल तर मग मुंबईत तर वीज बनवणं शक्य नाही, करायचं काय? पेंडसेजी आपल्याला विचारलं, माझा प्रश्न पोहोचला? ओके ओके मला कळलं नाही. See, पहिल्या टप्प्यामध्ये हे सगळं बरोबर होतं की मुंबईची सगळीच्या सगळी मुंबईतच वीज निर्माण व्हायची, म्हणजे उदाहरणार्थ चेंबूरला आणि डहाणूला एवढी जेव्हा बाहेरून येते त्यावेळेला त्याची सक्षम, रिपीटेडली आपण तोच शब्द वापरते, सक्षम पारेषण व्यवस्था, ट्रान्समिशन व्यवस्था असली पाहिजे. आता उदाहरणार्थ दिल्लीकडे बघा, मुंबईची 3200-3400 आहे पण दिल्लीला तर सध्या 7-7 हजार मेगावॉट लागते. दिल्लीकडे एकही जनरेशन स्टेशन नाही, मग ती सगळी बाहेरून कशी येऊ शकते? येते ना, म्हणजे 7000 मेगावॉट सगळीच्या सगळी दिल्लीची राजधानीची व्यवस्था ही बाहेरून येऊ शकते आणि ही ट्रान्समिशन व्यवस्थित असल्यामुळे. तर त्यावेळेला महाराष्ट्राकडे सुद्धा मुंबईकडे मुख्यतः हे असंच असावं लागेल. आणि मगाचा मुद्दा मी फक्त पुन्हा एकदा मला सांगण्याची जरूर वाटते की टाटा आणि बीएसटीचं लायसन्स 1906 साली आणि बॉम्बे सबर्बन इलेक्ट्रिकचं म्हणजे आताच्या अदानीचं लायसन्स 1923 साली दिलं. म्हणजे 120 आणि 100 वर्ष मुंबईमध्ये 24/7 ही अशी व्यवस्था असताना त्याला अशा घटना या आपल्याला लांछनास्पद आहेत. याने निश्चित. आपल्याला बट्टा आणतो, कारण 100 120 वर्ष जर का आम्ही 24 तास देऊ शकतो तर आपल्याला हे वाईट वाटलं पाहिजे की हे आपलं काहीतरी चुकलंय. अगदी अशोकराव, मग त्या निमित्ताने एक प्रश्न आहे की तुम्हाला असं वाटतं का की जी व्यवस्था राज्यकर्त्यांची नेहमी येते ती मुंबईत बसून राज्य करते, पण मुंबईत बसून राज्य करताना मुंबईला कायम सोन्याचा अंड देणारी कोंबडी म्हणूनच बघितलं जातं? कळला नाही कोणा? अशोकराव, मी आपल्यालाच विचारतोय, मी आपल्यालाच प्रश्न विचारला की ज्या शहराला इतकं जपणं गरजेचं आहे त्या शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितका सकस निरोगी नाही. ज्या वेळेला मुंबईकडे कसं आहे की मुंबईला फक्त काहीतरी घडलं तर मुंबईकडे बघायचं आणि त्यानंतर मुंबईला वाऱ्यावर सोडून द्यायचं, ही जवळजवळ वर्षानुवर्ष चालेल घटना आहे. ही पूर्वीच्या काळातली एखादा बॉम्बस्फोट असू दे किंवा त्याच्यानंतरची काही असू दे. तात्पर्य म्हणजे मुंबईकडे जास्त वेगळ्या पद्धतीने, कारण मुंबई हे इकॉनॉमिक सेंटर आहे भारताचं, हे म्हणून त्याला काहीतरी वेगळी पर्यायी व्यवस्था, सगळ्या पद्धतीची व्यवस्था असावीच लागेल, कारण सगळेजण इक्वल या पद्धतीने मुंबईला नाही बघता येऊ शकणार. बरोबर आहे. आता मला एक या निमित्तानं पटकन अरुण सावंतांना विचारायचंय. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत अरुण सावंत. अरुण सावंत, कळतंय विषयाची गांभीर्यता ही देश पातळीवरची नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जबाबदारीनं तुमची भूमिका मांडणार आहात की मुंबईत तुम्ही भविष्यात अखंडित बिना तक्रार वीज देऊ शकणार आहात की नाही? अगदी 100% जे काय काल घडलेलं आहे त्याच्यावरती सरकार म्हणून सरकारमधील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेतलेली आहे, याचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि याच्यावरती ठोस असं काय करतील जेणेकरून अशी घटना मुंबईमध्ये पुन्हा घडली नाही पाहिजे, जेणेकरून समाजातील सर्वच लोकांना सर्व व्यवहार ठप्प होणारी कालची घटना होती, याच्यावरती एक ठोस उपाय केला गेला पाहिजे असे संपूर्णपणे अभ्यास चालू आहे. आणि याचं जे काही भविष्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर जे काही पाहिजे ते लवकरच मिळेल असे मला पूर्ण आशावाद आहे. अरुण सावंत, आपण म्हणता आहात अभ्यास चालू आहे. विश्वासराव पाटकांना विचारूयात. विश्वासराव, सरकार अभ्यास करू लागलंय, तुमच्या काळात निर्णय होऊ शकले नव्हते, निदान आता मुंबईच्या साठी तरी या सरकारला काही सूचना आणि सल्ले आहेत का? नाही, मला या सरकारला एवढं सांगायचं आहे की कालचं जे झालं ते झालं, पॅनिक नव्हता, शांततेने काय करणं अपेक्षित आहे. बघा, 2011ला तो रिपोर्ट आला 400 केव्ही सेंटरबद्दलचा. आता 400 केव्ही सेंटर हे अतिशय आवश्यकता आहे, मान्य आहे, मात्र त्याच्यामुळे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असेही समजू नका. बघा, आज महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती एकत्रितरित्या 14 ते 15 हजाराच्या वर होत नाही. आपली मागणी ही 25,000 मेगावॉटपर्यंत जातं.
त्याप्रमाणे जसं महाराष्ट्राला इतर राज्यात वीज घ्यावी लागते तसंच मुंबईची देखील मागणी वाढणार आहे. मुंबईला देखील इतरत्र महाराष्ट्रात वीज ही घ्यावीच लागेल. त्यामुळे तुम्हाला ट्रान्समिशनचं जे जाळ आहे हे मजबूत ठेवून मेंटेन करून त्याच्यात प्रॉब्लेम येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आणि राहिला प्रश्न मुंबईचा, तर मुंबईमध्ये हे 3-4 जे डिस्ट्रीब्युशन कंपन्या आहेत त्या कंपन्यांना थोडंसं सरकारने अजून, आम्ही देखील प्रयत्न केला, ते प्रायव्हेट इंडिपेंडंट लायसन्सर असल्यामुळे बियॉन्ड पॉईंट सरकार त्यांना काही करू शकत नाही. मात्र अगदी त्यांना हाच एक विश्वासात अत्यंत घेऊन महत्वाचा त्यांना मुद्दा आहे थोडं विश्वासराव. system वेळेची आणून मर्यादा असल्याने तुम्हाला थांबवतोय, पण महत्वाचा मुद्दा चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात का होईना आला. इच्छा असून सुद्धा सरकार बऱ्याचदा खाजगी कंपन्यांचे कान पिरगाळू शकत नाहीत. मला अपेक्षा अशी आहे की आत्ताचं महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार यापेक्षा वेगळं असेल. मुंबई अत्यंत संवेदनशील भाग आहे भारताचा, आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळे इथे खुट्ट जरी वाजलं तरी त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटतात. अशा वेळेला मुंबईमध्ये संपूर्ण यंत्रणा विजेअभावी कित्येक तास खोलबडून पडलेली असते. हा विषय कुठल्याही सरकारसाठी भूषणावह नाही, तो लांछनास्पदच आहे. सरकार याबाबत सजग होतील अशी किमान अपेक्षा करूयात आणि भविष्यात अखंडित वीज आपल्या प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचवत राहतील अशी ही अपेक्षा बाळगूयात. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.